मी म्हणतो कमरेत जोर नाही तर लग्न करायचं कशाला? घर में नाही जवारी ना अम्मा पुऱ्या पकारी. हा, वेळ आहे का शेतकऱ्यांनो? ऐका मग, मी शेतकरी पुत्र त्रिशूल पाटील. शेतकरी असाल तरच इथं थांबा, हा व्हिडिओ पहा, नसता निघा. कारण आमचं दुःख आम्हालाच माहित. तशी विनंती समजा. नसता तुमचं पक्षप्रेम लयच उतू येत असेल ना, तर खाली पडा आणि वरून चढून घ्या तुमच्या नेत्याला. विषय जाणून घ्या. एक बायको दोन नवरे. 100-110 दिवसाआधी समलैंगिक सरकार बनलं. वादे किए थे हजारो. पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा 7/12 करूया कोरा 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 7/12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. हे तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. शेतकरी सन्मान योजना 6,000, मोदी साहेबांचे 6,000 आपले आता आपण 12चे 15,000 करतोय शेतकऱ्यांसाठी. कर्जमाफी जाहीर केलेली आहे. आज तारीख आहे 28. मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे. 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा. अजितदादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे. अजितदादांनी कधी म्हटलं नाही की शक्य नाही. देंगे दिलायंगे. ए बाब्या, आम्ही काय तुझ्या घरी नाही आलतो कर्जमाफी दे म्हणून. थोबाड वर करून जाहीरनाम्यात तुम्हीच लिवलं. मारे भाषण बी तुम्हीच आणलं. कोरा 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 7/12. मग जेव्हा मागतलंच नाही तर आता वसुलीची भाषा कशाला? वसुलीचे धंदे सुरू केले का? बँका सरकारले पोसत आहे का? बँकेच्या दलाल्या करायला लागले काय सत्तेत येऊन? म्हणे आज 28 तारीख, 31 तारखेपर्यंत भरा. अरे लाजा वाटल्या पाहिजे. हा, नाही भरत जा, काय उपटायचे उपट. अहो ना, आता काय लाडकी बहीण योजना राज्यात कुणी मागितली होती? आतापर्यंत 32,000 कोटी रुपये खर्च झालाय या योजनेवर आणि प्रस्तावित रक्कम अंदाजे 46,000 कोटी रुपये आहे म्हणते. अरे 80,000 कोटी रुपये खर्च एकट्या लाडक्या बहीण योजनेसाठी शासन खर्च करताय. हा, एवढ्या बजेटमध्ये 5 वेळा शेतकरी कर्जमाफी झाली असती. शेतकऱ्यांची कर्जमाफी करायचीच नव्हती तर मग तसं आश्वासन दिलं कशाला? का दिलं होतं तसं आश्वासन? निवडणुका होईपर्यंत फक्त घोषणा देता, पुढे त्याची अंमलबजावणी सुद्धा करत नाही तुमच्यासारखे दळभद्री कपटी नेते. त्या फुकट्या लाडक्या बहीण योजनेनं पुरी खोलून मारली शेतकऱ्याची. खाणारे तुपाशी, पिकवणारे उपाशी. त्या योजनेमुळे मजूर मिळाले नाही आणि म्हणून पुऱ्या मजुरीचे भाव वाढले. आता काय तू येतो का इथं खुरपायला? निवडणुकीच्या आधी म्हणे आपली शेतकऱ्यांची जात आहे. वारे भावनिकता, आता कुठं गेली तू ही जात? तुम्हाला बोलून नाही उपयोग. नाही 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 नाही, आम्हीच केला गुन्हा. आमचे शेतकरी ना आपले लेकर बाळ सोडून गेले धर्म वाचवायला. दाबलं कमळीचं बटन. वाचला का धर्म? अबे शेतकऱ्यांनो, फक्त 2% मुसलमान शेती करतात, 2%. बाकी सगळे हिंदू. शेतकरी म्हणजे हिंदू. संपवत आहे भाजप हिंदूंना. तिकडं मुघलांच्या वंशजांना उपमुख्यमंत्री केलंय भाजपनं. आम्हाला वाटून टाकलं इकडं जातीपातीत. यांनी दाखवलेल्या मुळ्याला गाजर समजले शेतकरी बिचारे. नाही, महाराष्ट्रातला शेतकरी एवढा पुळचट कधीच नव्हता. शेतकऱ्यांनी शेती कसत कसत स्वराज्य वाढवलं. पुळचट होण्याचं कारण आपली दिशाभूल केली जात आहे. 26 जून 2024 मध्ये ते दिवाळखोर उद्योगपती अनिल अंबानी त्याच्यावर मेहरबान होऊन त्याचे 1700 कोटी रुपये कर्ज या महाराष्ट्र राज्य सरकारनं म्हणजे शिंदे सरकारनं फेडलं. याच सरकारच्या काळात 4 एप्रिल 2024 ला उपमुख्यमंत्री अजित पवारच्या राष्ट्रवादीच्या ते छगन भुजबळ त्याच्या त्या दाभाडी येथील त्या आर्मस्ट्रॉंग कंपनीचं 10 वर्षापासून थकीत असलेलं 52 कोटीचं कर्ज, त्याच्यापैकी अर्ध कर्ज म्हणजे 26 कोटी रुपये नाशिक DCC बँकेनं माफ केलं. कोणाच्या सांगण्यावरून? अजित पवारच्या. त्या केंद्रातल्या मोदी सरकारनं ह्या 10 वर्षात स्वतःचे सगळे दिवाळखोर मित्राचे जे काय मित्र आहेत ना, जे दिवाळखोर देश लुटणारे, यांचं 68,607 करोडचं कर्ज माफ केलं. पण महाराष्ट्रातल्या मराठी गरीब शेतकऱ्यांचं 2-3 लाखाचं कर्ज का माफ करत नाही? अरे बहुमतात आले ना दलिंदरांनो. शेतकरी कर्जमाफी पासून आपली कातडी वाचवण्यासाठी विषय काय तर औरंग्याची कबर, हलावला मटन, झटका मटन, कुत्रा काय. अबे 300 वर्षापूर्वी गाडला गेलेला इतिहास आणि ते उकरून काढण्याच्या नादात महायुती सरकार शेतकऱ्यांसाठी कबर खोदत आहे. सगळ्या शेतकऱ्यांसाठी. आपल्या राज्यात वर्षभरात 2706 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय. राज्यात दररोज 7 शेतकरी आत्महत्या करताय आणि हा लेखी आकडा आहे.
तुमच्याच मदत आणि पुनर्वसन विभागानं विधान परिषदेत मांडला आणि तरीही त्यातल्या गांभीर्यावर कुणीही चर्चा करायला तयार नाही. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या पश्चिम विदर्भात झाल्या. अमरावती विभागात आत्महत्यांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 952 आत्महत्या झाल्या. बीडमध्ये 205 आत्महत्या शेतकरी आत्महत्या झाल्या. आणि या सगळ्या शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र नंबर 1 वर झालाय. निवडणुकीआधी महायुती सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. आता अजित पवारच्या राष्ट्रवादीकडून कर्जमाफीचा विषय मस्करीवर नेला जात आहे. ते अजित पवार म्हणते माझ्या भाषणात कर्जमाफी बद्दल मी कधी बोललो का? आणि कधी तुम्ही ऐकलं? माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं नव्हतं. मला मी जेवढी भाषणं केली अंथरून बघून हातपाय पसरायचे असतात. खरं तर सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असं आश्वासन महायुतीनं त्यांच्या वचननाम्यात दिलं होतं. तर ते हसन मुश्रीफ म्हणतात की पुढच्या विधानसभेआधी शेतकरी कर्जमाफी आपल्याला करायची आहे. आपल्या ढेरपोट्या टरबुजासाठी तर हे सगळी एक जुमलेबाजी आहे. सगळ्या गोष्टी मस्करीवर नेते. मुदाम अक्कल शून्य. अभ्यासच त्याचा 12 महिने 17 दिवस. फेक्या गुरुचा फेक्या चेला. आम्ही लाचेसारखे वर्षाला 12,000 रुपये देतो ना. नाव शेतकरी सन्मान. तेवढे घ्या आणि जगायचं असेल तर जगा, नाहीतर मरा. आणि जर मरून निकषात बसले तर लाखभर रुपये तुमच्यासाठी राखून ठेवलेले आहेत. त्या नागरिकांचं मरण दिसत नाही, त्याच्या मृत्यूची साधी दखलही कोणी घेत नाही. शेतकरी असह्य झालेला आहे. शेतकऱ्यांच्या अवस्थेशी काही एक देणं घेणं नाही. दिलासा मिळत नाही आणि तो देण्याची ऐपतच सरकारमध्ये नाही. खरोखर शेतीचे प्रश्न सोडवण्यात रस तरी आहे का या लोकांना? अजिबात नाही. त्या बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील राज्य पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी कैलास अर्जुन नागरे यांनी 13 मार्चच्या ऐन सणासुदीच्या होळीच्या दिवशी सणाच्या दिवशी आत्महत्या केली. आपल्या शेतात विषारी औषध घेऊन त्याने आयुष्य संपवलं. त्या खडकपूर्णा धरणाचं पाणी कालव्याद्वारे सोडण्यात यावं म्हणून त्यांना अनेक दिवसापासून ते लढत होता. पंचक्रोशीतील शेतीला कायमस्वरूपी पाणी मिळावं यासाठी कैलास नागरे यांनी डिसेंबर महिन्यात 7 दिवस अन्नत्याग केलं होतं. मात्र तरीही शासनाच्या दुर्लक्षामुळं शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्यानं त्यांना आत्महत्या केली. बारामती म्हणून भानामती लावलेले हे आमचे मणिरामखेड प्रकल्प बॅकवॉटरमुळे सगळ्या शेतीची माती झालीये. पावसाळ्यात रानात कंबरभर पाणी. आमदाराला टक्क्यावरून मतलब. अजून साधा विम्याचा पैसा पडला नाही. निघाले भुरटे राज्य चालवायला. अरे शेजारच्या राज्यातून हार्वेस्टर पण येऊ देत नाही. शेतकऱ्यांचं पीक काढायसाठी जे हार्वेस्टर लागते ते येऊ देत नाही पैसे खाल्ल्याशिवाय इथले पोलीस लोक. खत बियाण्याच्या बॅगा औषधी पण तुटवडा दाखवतेत आणि म्हणून जास्त किमतीत घ्यावं लागते शेतकऱ्यांना. 1000 खुट्या मारलेल्या हात. सगळा सूड इथल्या शेतकऱ्यावर, इथल्या बळीराजावर. या सगळ्या शेतकऱ्यांना फसवल्याबद्दल कोर्टात सरकार विरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं एकत्र येऊन मोठं आंदोलन केलं पाहिजे. पण आता खात्री आहे ह्यावर की नाही भयंकर मोठा आवाज उठणार आहे. कारण माझा एकाच माणसावर विश्वास आहे आणि ते म्हणजे जरांगे पाटील. आणि पाटलांनी कालच सांगितलंय की शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार. लवकरच शेतकऱ्यांवरचं हे सगळं सुलतानी संकट टळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. एक विनंती आहे, हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. असं धुपट काढा की झटक्यात सरकारनं माफी तर मागितली पाहिजे, नसता कर्जमाफी तर केलं पाहिजे. सरकारी धोरणांमुळे आत्महत्या केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला ही आदरांजली असेल. आता रोगर पिणारे नाही तर डोसकं फोडणारे शेतकरी तयार झाले पाहिजे.